नवी दिल्ली स्टेशनवरील चेंगराचेंगरी हा षडयंत्राचा भाग. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचा आरोप. अचानक प्लॅटफॉर्म बदलणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचीही मागणी. नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरीत 18 जणांचा बळी. अचानक प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे चेंगराचेंगरी. मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिला. बेसुमार जनरल तिकिटांच्या विक्रीनं गर्दी वाढल्याचा आरोप. फसवणुकीसाठी ओळख लपवून आंतरधर्मीय विवाह करणं चुकीचं. लव्ह जिहाद कायद्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत. पक्षानं संधी दिली नसल्याच्या वक्तव्यावरून शिवसेनाचे नेते भास्कर जाधवांची सारवासारव. मात्र पक्षानं पूर्ण क्षमतेनं काम करण्याची संधी दिली नसल्याच्या दाव्यावर अजूनही जाधव ठाम. कोकणातल्या पक्षगळतीवर ठाकरेंच्या शिवसेनेत चिंता. शिवसेना भवनावर 5 वाजता महत्वाची बैठक. तर लवकरच संजय राऊतही कोकण दौऱ्यावर जाणार. दोन तास ईडी सीबीआय हातात द्या. अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान. शिवसेनेतली गळती ईडी एसीबीच्या धाकानंच होत असल्याचा पुनरुच्चार. सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरांगेंची सडकून टीका. सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसे, जरांगेंचा हल्लाबोल. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधानंतर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड. ठेवीदारांचे 122 कोटी हडपणाऱ्या हितेश मेहताला दुपारनंतर न्यायालयात हजर करणार. मनाई असलेल्या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याविरोधात मनसे आक्रमक. शिवाजी पार्कमध्ये आजपासून वॉकेथॉनला सुरुवात. छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार घौडदौड. पहिल्या 2 दिवसात देशामध्ये 72 कोटींचा गल्ला, तर देशाबाहेर 10 कोटी रुपये कमावले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.